सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 तर्फा सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 1161 जागांसाठी भरती आली होती, ज्यामध्ये स्वीपरचं सुद्धा पद होतं, त्याचबरोबर कुकचं सुद्धा पद होतं। तर असे ट्रेड्समॅनचे असे जवळपास भरपूर असे 10-12 प्लस पद यामध्ये होते आणि काही मध्ये 10वी पास आणि आयटीआय होता आणि काही 10वी पाससाठी सुद्धा होतं। एक स्वीपरचं पद होतं त्यामध्ये सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये। तर हे सीआयएसएफ कॉन्स्टेबलचं ग्राउंड या ठिकाणी कधी होणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। फिजिकल केव्हापासून चालू होणार आहे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे, त्याचबरोबर ॲडमिट कार्ड कधीपर्यंत येणार आहे, हॉल तिकीट, त्याचबरोबर ग्राउंड कोणत्या महिन्यामध्ये आमचे होणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि सेंटर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कोणकोणतं भेटणार आहे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या ग्राउंडसाठी, आणि या भरतीमध्ये ग्राउंड सुद्धा आहे, त्याचबरोबर यामध्ये ट्रेड टेस्ट सुद्धा असणार आहे आणि पेपर सुद्धा यामध्ये असणार आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर ग्राउंड हे कुठं असणार आहे, कोणत्या ठिकाणी असणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। ठीक आहे, तर पास सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची हे 1161 जागांसाठी भरती होती, ज्यामध्ये कुक झालं, स्वीपर झालं, तर असे काही त्यामध्ये पद होते। तर यामध्ये ट्रेड टेस्ट सुद्धा असणार आहे। तर ते ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे ते सुद्धा आपण पुढे बोलणार आहे। तर पाहता सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं जे आता हे ग्राउंड आहे हे कधीपर्यंत या ठिकाणी येऊ शकते, कधीपर्यंत हॉल तिकीट येऊ शकते। तर आता बा सध्याच्या कंडिशनला जे आहे बीएसएफ हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियलचे ग्राउंड चालू आहे आणि महाराष्ट्रातील भरपूर मुलांना जे सेंटर भेटलेलं आहे नागपूर सीआरपीएफचं ते सेंटर आहे। तर त्या ठिकाणी मुलांचं या ठिकाणी ग्राउंड आहे, त्यांचं ग्राउंड त्या ठिकाणी चालू आहे। ठीक आहे, आता हे चालू राहणार आहे जवळपास 10 तारखेपर्यंत असणार आहे, बहुतेक 10 ते 15 तारखेपर्यंत। आणि हे ग्राउंड संपल्यानंतर आपलं सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं सुद्धा हॉल तिकीट यायला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। तर मेच्या एंडिंगलाच या ठिकाणी हॉल तिकीट येऊ शकते आणि ग्राउंड सुद्धा आपल्याला मेच्या एंडिंगलाच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटू शकते। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे। आतापासून तुमचा जर टाइम जर आपला जास्त येत असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा, जेणेकरून आतापासून प्रॅक्टिस केली तर आपला 1600 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगचा जो टाइम आहे तर हा आपला आतापासून कमी या ठिकाणी येणार आहे। हॉल तिकीट जे आहे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे ह्या मे महिन्यामध्येच एंडिंगला येण्याची या ठिकाणी दाट शक्यता असा आपला या ठिकाणी अंदाज आहे। आता सीआयएसएफ कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रीचे ग्राउंड त्या ठिकाणी संपणार आहे आणि सीआयएसएफचे आपले ग्राउंडचे हॉल तिकीट आहे ना त्या ठिकाणी चालू होणार आहे। ठीक आहे, तर आता महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कोणकोणतं सेंटर भेटणार आहे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनसाठी तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, नागपूर सेंटर हे भेटणार आहे सीआरपीएफचं, ते सीआरपीएफचं सेंटर आहे। तर ते सेंटर या ठिकाणी मुलांना भेटणार आहे नागपूरचं, हे सुद्धा जास्त मुलांना भेटू शकते नागपूर सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनसाठी। त्याचबरोबर जे मुंबई सुद्धा सेंटर भेटू शकते, त्याचबरोबर पुणे सुद्धा सेंटर भेटू शकते, या ठिकाणी सुद्धा सेंटर आहे। त्याचबरोबर रायगड सुद्धा सेंटर भेटू शकते किंवा लातूर सुद्धा सेंटर भेटू शकते आणि काही विद्यार्थ्यांना गुजरातले सुद्धा सेंटर त्या ठिकाणी भेटू शकते। तर हे काही सेंटर आहे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना भेटू शकते। ठीक आहे, तर आतापासून आपल्याजवळ टाइम जास्त आहे नाही, तर फिजिकलची तयारी चालू द्या तुम्ही। 2 टाइमही केली तरी चालते आणि 1 टाइम जरी जमत असेल तर 1 टाइमही केली तर चालते तुम्ही। ठीक आहे, तर आता बा सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचं यामध्ये काय असणार आहे, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर हे मेच्या एंडिंगला आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी इव्हेंट, आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटांमध्ये मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटापर्यंत मारणार आहे तर ते रनिंग पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। आणि ज्या पण विद्यार्थ्यांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 6.5 मिनिटापेक्षा 1 मिनिट जरी जास्त झाला तर त्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। ठीक आहे, तर आतापासून तयारी चालू आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये एकच इव्हेंट आहे, तो म्हणजे 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना मारायची आणि 800 मीटर रनिंग आपल्याला 4 मिनिटांमध्ये मारायची आहे, जो की सर्वात चांगला बेस्ट टाइम यामध्ये आहे।
तर 800 मीटर रनिंग ज्या पण महिला उमेदवार 4 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, रनिंग पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम हा 4 मिनिटापेक्षा 1 मिनिट जरी जास्त झाला तर त्या महिला उमेदवारांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा ग्राउंड आहे। आणि उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर उंची लागते आणि त्याचबरोबर छाती यामध्ये 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एवढे यामध्ये छाती पुरुष उमेदवारांसाठी लागते। महिला उमेदवारांसाठी जे उंची लागते तर 155 सेंटीमीटर उंची महिला उमेदवारांसाठी लागते। त्याचबरोबर ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर पुरुष उमेदवारांसाठी 162 सेंटीमीटर उंची लागते, 162.5 सेंटीमीटर। महिला उमेदवार ST कॅटेगरीच्या असाल तर 150 ते 152 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते। छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी। तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर आता ज्यांचा सुद्धा ग्राउंडचा टायमिंग जास्त येत असेल तर आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे, तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा, प्रॅक्टिस आतापासून चालू ठेवा, कारण की ग्राउंड आपले लवकरच या ठिकाणी चालू होण्याची शक्यता आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचे, ठीक आहे। आणि आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या, तयारीला सुद्धा लागून जा। तर 1600 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंग तर सर्वात जास्त पुरं पास करणारच आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर यामध्ये काय असणार आहे, आपलं लगेच ट्रेड टेस्ट असणार आहे। आता ट्रेड टेस्ट यामध्ये कशा प्रकारे असणार आहे, तुम्ही जर कुकमध्ये फॉर्म भरला, कुकचं पद यामध्ये आहे, कुकमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला यामध्ये जे ट्रेड टेस्ट असणार आहे कुक पदासाठी तर त्यामध्ये एका रूममध्ये आपल्याला नेलं जाणार आहे आणि त्या रूममध्ये जे जवळपास आपल्याला 55 मिनिट आपल्याला टाइम भेटणार आहे आणि 55 मिनिटामध्ये त्या रूममध्ये आपल्याला काही 5 पदार्थ त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागणार आहे, जसं पोळी झालं, त्याचबरोबर भाजी झालं, त्यात मिक्स भाजी झालं, त्याचबरोबर यामध्ये शिरा झालं, पोहे झालं, त्याचबरोबर आणखीन त्यामध्ये बासुंदी वगैरे काही असा एखादा पदार्थ। तर हे 5 पदार्थ आपल्याला त्या रूममध्ये बनवावं लागणार आहे आणि 55 मिनिटाच्या अंदर त्या ठिकाणी बनावं लागणार आहे, म्हणजे स्वयंपाकच त्या ठिकाणी बनावं लागणार आहे। ट्रेड टेस्ट त्यालाच म्हटलं जाते। तर ज्यांनी सुद्धा चांगलं काम त्या ठिकाणी केलं, ज्यांनी सुद्धा चांगला स्वयंपाक केला तर त्यांना चांगले मार्क दिले जाणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी पास केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे जे हे कुक पदासाठी यामध्ये ट्रेड टेस्ट असते, अशा प्रकारे ज्यांनी सुद्धा भरला असेल तर। आणि त्याचबरोबर यामध्ये एक पद होतं, ते स्वीपर पद होतं। त्या स्वीपर पदामध्ये हे फक्त 10वी पाससाठी निघाले होते, त्यामध्ये काय ITI वगैरे नव्हता आणि सर्वात जास्त मुलांनी फॉर्म भरलाय स्वीपर पदामध्ये फॉर्म भरलेला आहे। आता स्वीपरचा ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर पहा स्वीपरमध्ये आपल्याला काय असणार आहे की एका रूममध्ये आपल्याला नेलं जाणार आहे आणि त्या रूमची आपल्याला नीटनेटकेपणाने साफसफाई करून दाखवावं लागणार आहे, ठीक आहे। तर जेवढ्या नीटनेटकेपणाने आपण त्या ठिकाणी साफसफाई केली तर तेवढे चांगले आपल्याला मार्क्स त्या ठिकाणी दिले जाणार आहे आणि आपल्याला पास त्या ठिकाणी केलं जाणार आहे। आणि तुम्ही जर त्या ठिकाणी साफसफाई केली नाही, चांगलं काम नाही केलं तर फेल सुद्धा केल्या जाणार आहे। तर स्वीपरमध्ये साफसफाईचंच काम असते, ठीक आहे। तर नीटनेटकेपणाने आपल्याला साफसफाई करून त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे। तर अशा प्रकारे हे ट्रेड टेस्ट असणार आहे। ट्रेड टेस्ट झाल्यानंतर आपला पेपर असणार आहे, 100 मार्काचा यामध्ये पेपर आहे, ज्यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि आपल्याला जवळपास 1.5 घंट्याचा टाइम या ठिकाणी भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे। तर 100च्या 100 प्रश्नावर टिक करून आपल्याला यायचं आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। त्याचबरोबर यामध्ये पासिंगचा जर विचार केला, SC OBC आणि SC ST OBC कॅटेगरीसाठी पासिंग 33% आहे। त्याचबरोबर ओपन EWS कॅटेगरीसाठी पासिंग यामध्ये 35% ठेवण्यात आलेलं आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। येणाऱ्या दिवसामध्ये CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे ग्राउंड आहे, आतापासून तयारी चालू ठेवा। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेले अपडेट देत राहणार। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।